म्हणून मी विचारत पडले तुझं म्हटलं सतीश तर दिसताय बॉलर. हो सतीश म्हणतो नेवल डॉकयार्ड संघाचे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. स्ट्राईकवरती दिसतोय आपल्याला अर्जुन शेलटकर आणि नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय तो नारायण तांडेल. आणि जितू पॅकर्स संघाकडून गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो सतीश मंचेकर. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी पॅडवरती आदळताना दिसतोय, मात्र 22 स्वरूपात या ठिकाणी एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज अर्जुन आणि नारायण. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका आला असता पण थोडासा या ठिकाणी बीट होतोय, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 1. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ते रोख रुपये 22,222 व कायम चषक. तसेच द्वितीय पारितोषिक आहे ते रोख रुपये 11,111 व कायम चषक. मैदान क्रमांक 2 वरती मळे संघ फलंदाजी करतोय. 8 धावा होत आहेत, 1 विकेट होते आणि एका षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. आणि या ठिकाणी नारायण तांडेल मात्र आता थोडा तापलेला दिसतोय, कारण या चेंडूवरती षटकार आणतोय. धावसंख्या होते ती 7. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक. पुढचा चेंडू सतीश मंचेकर. स्लोवर चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू होता, सुंदर या ठिकाणी चेंडू फेकतोय, मात्र एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 8 धावा. मर्यादित 4 षटकाचे हे सामने. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय, फक्त 1 धाव देतोय. समोर फलंदाज दिसतोय तो अर्जुन शेलाटकर. मोठा फटका आणायचा होता, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पाहूया धावचूकचा धोका होतोय काय, मात्र या ठिकाणी 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. पहिलं षटक चालू असताना प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक या ठिकाणी जिंकल्यानंतर नेवल डॉकयार्ड मुंबई या संघ. सामोरा संघ आहे तो क्षेत्ररक्षण करतोय जितू पॅकर्स. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू या ठिकाणी, मात्र उजव्या खूपच चेंडू बाहेर होता. पंच या ठिकाणी वाईट खून दर्शवताना दिसत आहेत. अवंतर धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या होते ती 10. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 10. सुंदर चेंडू, फसवा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या आहे तिथे म्हणजे 10 धावा. बिनबाद 10. पहिलं षटक चालू असताना आणि या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असेल असं माझे गुणलेखक सांगतायत मला, तांडेल भाऊ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, स्लोवर चेंडू, सलग वारंवार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो सतीश मंचकर. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. स्कोर बोर्डवरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 10. म्हणजे या षटकामध्ये एक षटकार आला तरी कुठेतरी या ठिकाणी धावसंख्येला थांबविण्यात यशस्वी झाला तो सतीश मंचेकर. 6 चेंडू गोलंदाजी करताना फेकतोय आणि फक्त 10 धावा देतोय. खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्यानंतर गोलंदाज तर खुश असतोच, कारण खूप मोठी कामगिरी करतो गोलंदाज म्हणून गोलंदाज. राजेश सारंग येतोय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. आणि स्ट्राईक वरती आपल्याला दिसतोय तो अर्जुन शेलटकर. एक उंच पुरा बॅट्समन दिसतोय आपल्याला फलंदाज खेळपट्टीवरती. शेवटचा सामना. यानंतर इनिंग झाल्यानंतर डॉकयार्ड नेवल डॉकयार्ड संघाची इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण क्वार्टर फायनलचा सामना खेळविणार आहोत. तो म्हणजे रायझिंग स्टार तारकर्ली वर्सेस आई भैराई देवी मोल. दोन्ही कर्णधारांनी याची दक्षता घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी या इनिंग नंतर आपण टॉस्का बॉस मध्ये यायचंय, नाणेफेक करून घ्यायची आहे. कुठे आपले प्लेयर असतील तर त्यांना बोलवून घ्या.
कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. सामने आपण पटपट खेळवणार आहोत. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या होती ती 11. मैदान क्रमांक 2 वरती सामना चालू आहे. राजू मोंडकर वर्सेस जय बजरंग मळई. लक्ष आहे ते 73 धावांचं मळई संघासमोर आणि आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती होते. त्या ठिकाणी 1 गडी बाद होतो आणि धावसंख्या होते ती 20 धावा. म्हणजे उर्वरित 2 षटकांचा खेळ त्या मैदानावरती शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 53 धावांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे ती जय बजरंग मळई या संघाला. मैदान क्रमांक 1 वरती जाऊया. अर्जुन शेलटकर या ठिकाणी झेलबाद होतोय, माघारी परततोय, निराश दिसतोय आपल्याला आणि त्याची जागा घेतोय तो स्वप्नील ढोके. आयोजकांकडून विनंती आहे, कृपया रायझिंग स्टार तारकर्ली आणि आई भैराई देवी मोंड कर्णधार आपण आम्हाला त्वरित भेटायचं आहे. पुढचा चेंडू राजेश सारंग. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका आणतोय क्षेत्ररक्षक कल्पेश साळगावकर. चेंडू खाली येतोय मात्र या ठिकाणी मिस होतोय झेल आणि 1 बाउन्स या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. स्वप्नील ढोके पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार आणतोय. धावसंख्या होते ती 15. 1 गडी बाद 15. दुसरं षटक चालू असताना नेवल डॉकर मुंबई हा संघ नारायण तांडेल नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. एका षटकारानिशी खेळतोय आणि स्ट्राईक वरती दिसतोय तो आपल्याला स्वप्नील ढोके. राजेश सारंग. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू मोठा फटका आणायचा होता. या ठिकाणी मंचकर यष्टीरक्षण करतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो स्वप्नील ढोके. माघारी परततोय. एकाच मागच्या चेंडूवरती चौकार आणला होता, त्यानंतर मोठा फटका खेळायचा होता पण बॅटची कट घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडे जातोय आणि यष्टीरक्षक आपलं काम चूक करतोय. या ठिकाणी दुसरा मोठा धक्का बसतोय तो नेवल डॉकयार्ड संघाला. किती झाले? किरण धुरी ना? किरण धुरी. आवाज कमी किरण ना? किरण धुरी. स्वप्नील किरण धुरी आता गेलेला. स्वप्नीलची जागा घेतोय तो किरण धुरी. सॉरी, धावसंख्या होते ती 15. 2 गडी बाद 15. दुसरं षटक चालू असताना नेवल डॉकयार्ड मुंबई हा संघ मर्यादित 4 षटकाचे हे सामने. राजेश सारंग स्वतः गोलंदाजी मार्ग वरती क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय आपल्याला आणि सामोरा फलंदाज आहे तो एका षटकारानिशी खेळपट्टीवरती दिसतोय आपल्याला नारायण तांडेल. धावसंख्या होती ती 15. पहिल्या षटकामध्ये सतीश मंचकर 8 धावा देतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू राजेश सारंग. फ्लेवर चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातीमध्ये जातोय आणि दुसरा मोठा धक्का बसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, झेल पकडतोय तो सतीश मंचेकर आणि दुसरा या ठिकाणी मासा गाळाला लागतोय तो नेवल डॉक मुंबई या संघाचा नारायण तांडेल या ठिकाणी माघारी परतताना दिसतोय डगआउट मध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो स्वतः कर्णधार. जबाबदारी खांद्यावरती घेऊन जातोय प्रसाद कांदळगावकर, ज्याच्याकडे क्षमता आहे. खूप मोठे फटके खेळतो असा हा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती जाताना दिसतोय. पाहूया आपल्या संघासाठी काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारून देतोय आपल्या संघाला, कारण कर्णधार आहे, जबाबदारी तर असणारच. धावसंख्या होती ती दुसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 15. सॉरी, 3 गडी बाद 15. पुढचा चेंडू सुंदर चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवतोय फलंदाज. 1 धाव घेतायत, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत काय, मात्र या ठिकाणी नकार देतोय. प्रसाद येतोय स्ट्राईक वरती. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 16. नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाची. प्रसाद कांदळगावकर स्ट्राईक वरती दिसतोय. रायझिंग स्टार तारकर्ली कर्णधार घ्या. रायझिंग स्टार तारकर्ली कर्णधार
आम्ही तुम्हाला वारंवार या ठिकाणी विनंती करतोय. वाईट आणि 22 2 धावा. वाईट चेंडू जातोय आणि 22 स्वरूपात एक धाव म्हणजे या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 18. 3 गडी बाद 18. दुसरं षटक चालू असताना रायझिंग स्टार तारकर्ली संघाचा कर्णधार आम्हाला सहकार्य करा. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळतोय आणि खणखणीत असा मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकराचा सुंदर या ठिकाणी फटका खेळतोय तो किरण धुरी. धावसंख्येत 6 ने वाढ होताना दिसतोय स्कोर बोर्डवरती. धावसंख्या होते ती 24. 3 गडी बाद 24. षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये सतीश मंचेकर 8 धावा देतोय. त्यानंतर राजेश सारंग या दुसऱ्या षटकामध्ये या दुसऱ्या षटकामध्ये राजेश सारंग 13 धावा देतोय. धावसंख्या होते ती 24. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो ओम देवजी. सामोरा फलंदाज आहे तो स्वतः कर्णधार प्रसाद कांदळगावकर. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार आणतोय आपल्या संघाला. नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाला फलंदाजी करताना प्रसाद कांदळगावकर. धावसंख्या होती ती 28. 3 गडी बाद 28. तिसरं षटक चालू असताना रायझिंग स्टार तारकर्ली संघाचा कर्णधार दाजी टिकम ओम प्रशांत देवजी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू कसा हाणतोय. सुंदर चेंडू. तेवढ्याच ताकदीचा फटका लेग साईडला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेत आहे. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत दोन्ही फलंदाज आणि सहजरित्या या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज प्रसाद आणि किरण. धावसंख्या होते ती 30 धावा. 3 गडी बाद 30. तिसरं षटक चालू असताना नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 30. मैदान क्रमांकावरती शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे ती जय बजरंग मळई या संघाला. खूप मोठं आव्हान आहे. 6 चेंडू 40 धावा. पुढचा चेंडू देवजी. सुंदर चेंडू. सुंदर क्लिक करतोय. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता मात्र तेवढ्याच ताकदीने खेळपट्टीवरती खेळतोय तो प्रसाद कांदळगावकर आणि एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज किरण आणि प्रसाद. धावसंख्या होती ती 31. 3 गडी बाद 31. पुढचा चेंडू ओम प्रशांत देवजी गोलंदाजी मार्क वरती. किरण सामोरा फलंदाज. मोठा फटका आणायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया. एक धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत का आणि सहज या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत. कल्पेश साळगावकर या ठिकाणी थोडीशी दुखापत होते. पाणी घेऊन जा. थोडस या ठिकाणी पायाला दुखापत होताना दिसतंय. आमचे डॉक्टर या ठिकाणी जात आहेत. चला लवकर चला प्लीज. धावसंख्या होते ती 33 धावा. 3 गडी बाद 33. तिसरं षटक चालू असताना नेवल डॉकयार्ड मुंबई. सामना चालू आहे जितू पॅकर्स वर्सेस नेवल डॉकयार्ड मुंबई. नाणेफेकीचा कौल लागला होता तो नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजी करताना दिसतोय हा संघ डॉकयार्ड. धावसंख्या होती ती 33. काबीज समाज चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 विष्णू फाउंडेशन पुरस्कृत ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रुपये 2222 सौ ऋतुजा हृदयनाथ तारी यांच्याकडून. तसंच द्वितीय पारितोषिक रोख रुपये 11,111 श्री प्रदीप शांताराम हरम यांच्याकडून. तृतीय पारितोषिक आहे ते रोख रुपये 7,777 श्री दीपक हरी ढोके यांच्याकडून. तसेच प्रथम पारितोषिक आहे ते चषक सौ आराध्या अतुल शिरवडकर यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक कायम चषक
श्री प्रल्हाद गजानन पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषिक कायमस्वरूपी चषक श्री संदेश कृष्णा झाजम आणि बंधू यांच्याकडून. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या होते ती 34. बरोबर ना. एक वाईट आता तो वाईट 3 गडी बाद 35. रायझिंग तारकर्ली संघाचा कर्णधार दाजी टिकम कुठे असाल. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय. क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव घेतात. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत आणि सहज 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 37. खूप सुंदर फलंदाजी चालली आहे ती किरण धुरी आणि प्रसाद कांदळगावकर या दोघांच्या मध्ये या खेळपट्टीवरती. धावसंख्या होते ती 37. षटक क्रमांक 3 ची या ठिकाणी सांगता होते आणि धावसंख्या होते ती 37. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 12 धावांची सरासरी पाहायला मिळते. फलंदाजी करताना डॉकयार्ड या संघाकडून सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 37. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय तो कल्पेश साळगावकर आणि सामोरा फलंदाज आहे तो किरण धुरी. धावसंख्या होते ती 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि हे शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक. मर्यादित 4 षटकाचे हे सामने. कल्पेश साळगावकर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. किरण धुरी स्ट्राईक वरती सुंदर फटका या ठिकाणी खेळतोय. लॉंग ऑन लप चेंडू येतोय. 1 धाव घेताय दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेचा धोका घ्यायचा होता पण नकार देतोय प्रसाद कांदळगावकर. धावसंख्या होते ती 38. महापुरुष देवबाग कर्णधार आपण टॉस्का बॉस मध्ये यायचंय. धन्यवाद दाजी टिकम. आपण आमच्या सांगण्याला जो सन्मान दिला वारंवार आम्ही या ठिकाणी पुकारत राहिलो आणि तुम्ही उपलब्ध झालात. आभारी आहोत. धन्यवाद. सुंदर चेंडू उसळी घेतोय चेंडू. निर्धाव जातोय चेंडू. हाणामारीचे काही चेंडू शिल्लक आणि त्यामध्ये सुद्धा बीट करतोय गोलंदाज कल्पेश. धावसंख्या होती ती 38. 3 गडी बाद 38. 4थं षटक चालू असताना पुढचा चेंडू. सुंदर चेंडू मात्र क्लिक करतोय या ठिकाणी. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव घेतोय. आता मात्र या ठिकाणी नकार देणार किरण धुरी आणि या ठिकाणी धावचित होतोय तो प्रसाद कांदळगावकर. या ठिकाणी धावचित स्वरूपात बाद होताना दिसतोय. माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सिक्सर किंग अष्टपैलू खेळाडू दिनेश चांदेरकर. मैदान क्रमांक 2 वरती राजू मोंडकर 11 हा संघ विजयी होतोय. तसेच या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतला जय बजरंग मळे या संघाने दोन्ही संघांचं आणि या सामन्यातील मैदान क्रमांक 2 चा सामन्यातील सामनावीर आहे तो राजन मोंडकर. आपण या ठिकाणी यायचं 8 चेंडू आणि 27 धावांची खेळी केली होती राजन मोंडकर यांनी. आपण टॉस्का बॉस मध्ये यायचं राजन मोंडकर. काय झालं. 6 मारले. किरण धुरी आताच्या चेंडूवरती षटकार हाणतोय. धावसंख्या होती ती 45. सुंदर फलंदाजी करतोय किरण धुरी. नेवल डॉकयार्ड या संघाकडून पुढचा चेंडू. मोठा फटका हाणायचा होता त्या ठिकाणी थोडासा चुकतोय. स्वतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज कल्पेश साळगावकर. धावसंख्या होती ती 46 धावा. 4 गडी बाद 46. कल्पेश साळगावकर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक वरती दिसतोय आपल्याला दिनेश चांदेरकर. काही चेंडू शिल्लक असतील. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या फलंदामध्ये आणि तोच फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती दिसतोय. मात्र तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे कल्पेश साळगावकर. चेंडू मध्ये विविधता घेऊन येतो हा गोलंदाज. पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता आणि मी सांगल्याप्रमाणे मोठा फटका आणतोय. खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय या शेवटच्या चेंडूवरती. किती धाव संख्या होते ती नेवल डॉकयार्ड या संघाची 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा म्हणजे लक्ष्य राहील. जय बजरंग मळे बाई कॅप्टन टॉस्का बॉस मध्ये यायचंय. जय बजरंग मळे
मी प्रताप उपरकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग मळईचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी प्रतापजी उपरकर यांना विनंती करतो की ग्राउंड क्रमांक 2 वर झालेली जी मॅच आहे त्यातल्या राजन मोंडकर यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले, त्यांचा मॅन ऑफ द मॅच देऊन सत्कार करायचा आहे. राजन बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच. आजच्या त्या सामन्यामध्ये तो 8 बॉल मध्ये 27 रन केलेले आहेत, 2 6 3 4. वादळी खेळीबद्दल काय तुझ्या प्रतिक्रिया आहेत? वादळी खेळीबद्दल अशी प्रतिक्रिया नाही, पण माझ्या टीमचा माझ्यावर भरपूर भरोसा आहे, त्यामुळे मी माझी जिम्मेदारी पार पाडत होतो मैदानावर. क्वार्टर फायनलची मॅच आता येऊ घालत आहे, काय स्ट्रॅटेजी राहील? स्ट्रॅटेजी तर आमचा कॅप्टनच ठरवेल, पण मी माझा पूर्ण 100% मी माझ्या द्यायचा प्रयत्न करेल पुढच्या मॅचला पण. धन्यवाद राजन, आणि पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मी जय बजरंग मळी संघाच्या कॅप्टनना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रतापजी उपरकर यांना विनंती करतो की त्यांनी लुझिंग टीमच्या कॅप्टनचा सत्कार करायचा आहे. ही सर्व पारितोषिक स्मृतिचिन्ह कुमार आरुष गुरुप्रसाद पराडकर यांच्या सौजन्याने आपण देत आहोत. अरे एक मिनिट क्वार्टर फायनलच्या मॅच साठी जय बजरंग रायझिंग स्टारचे कॅप्टन आणि भैराईदी मोंड यांच्या कॅप्टनना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रायझिंग स्टार तारकर्ली एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आताची मॅच, काय म्हणाल? काय नाही, कालचा जो उत्साह होता, जोश होता, तेवढाच आज आहे. आज पण जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉस उडवतील तारकर्ली टीमचे कॅप्टन आणि मळई टीमचे कॅप्टन एक कॉल घेणार आहेत. मोन टीमचे कॅप्टन कॉल घेणार आहेत. हेड कॉल आहे आणि टेल आलेला आहे. तारकर्ली टीमने टॉस टेल बोललेला, मग जिंकला टेल ना. मोन टीमच्या टीमने कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. काय घ्याल? पहिली फिल्डिंग घेऊ. पहिली फिल्डिंग घ्याल. काय स्ट्रॅटेजी राहील तुमची? 35-40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. तारकर्ली टीम काय स्ट्रॅटेजी राहील? टॉस तर हरलेले आहात. आता पहिली फलंदाजी आली आहे, तर जवळपास 70-75चा टार्गेट ठेवून खेळू आम्ही. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट.
दरम्यान सामना चालू होतो नेवल डॉकयार्ड मुंबई विरुद्ध जितू पॅकर्स. चोवीस चेंडू आणि 53 धावांची गरज जिंकण्यासाठी जितू पॅकर्स या संघाला सलामीर जोडी मैदानात दिसते ती कल्पेश साळगावकर व आकाश. स्ट्राईकला येतो आकाश, नॉन स्ट्राईकला येतो कल्पेश आणि सलामीचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज किरण. सामना करेल तो आकाश, सुंदर फटका मारतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धावसंख्या होते ती बिनगडी बाद 1. जितू पॅकर्स या संघाचे दरम्यान सामना मैदानात रंगतोय तो जितू पॅकर्स विरुद्ध नेवल डॉकयार्ड मुंबई. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतोय तो किरण. आता मात्र सुंदर फटका मारण्याचा इरादा होता पण फटका मात्र फसतोय तो कल्पेश याचा आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय तो किरण. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते ती किरण याची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण, सामना करेल तो कल्पेश. आता मात्र सुंदर फटका मारण्याचा इरादा होता, झेल होऊ शकला असता पण क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि एक धाव पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज कल्पेश व आकाश आणि धावसंख्या होते ती बिनगडी बाद 2. पराडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिले आणि समालोचन कक्षातून क्रीडा रसिकांचे तसेच खेळाडू व मान्यवरांचे स्वागत आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण, सामना करेल तो आकाश. आता मात्र एक निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि चोलटी धाव घेण्यात यश मिळते ते कल्पेश व आकाशाला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 3. एक दोन्ही फलंदाज चोलटी धाव घेण्यात यश मिळवत आहेत कल्पेश व आकाश. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण, सुंदर फटका मारतो, त्याचा झेल होतोय का आणि झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. नक्कीच एक चांगला असा गडी बाद झाला असता तो कल्पेश साळगावकर. कल्पेश साळगावकर याच्यात भरपूर क्षमता आहे षटकार व चौकार ठोकण्याची. तोचा खेळाडू कल्पेशाची झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक आणि जीवदान भेटतंय ते कल्पेशाला. पाहायचं जीवदानाचा किती फायदा उठवतोय तो कल्पेश साळगावकर. जितू पॅकर्स या संघामधून खेळताना दिसतोय तो कल्पेश. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो आकाश, गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण. 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन सामना करेल तो आकाश. आता मात्र एक सुंदर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते ती किरण याची आणि पंच षटक समाप्तीचा इशारा करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनगडी बाद 4. एक सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो किरण. नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय तो किरण. पाहिजे आता दुसरा षटक कोण घेऊन येतोय तो नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाच्या बाजूने. नेवल डॉकयार्ड मुंबईचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय. वैयक्तिक पहिलं व संघाच्या बाजूने दुसरं षटक घेऊन येतोय तो हेमंत तांडेल. पाहिजे हेमंत आपल्या संघासाठी किती कामगिरी देतोय आणि आता मात्र एक स्ट्राईकला आहे तो फलंदाज. एक जीवदानाचा फायदा उठवणारा असा फलंदाज आहे तो कल्पेश साळगावकर. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर आहे तो हेमंत तांडेल.
दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत तांडेल, सामना करेल तो कल्पेश. आता मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो हेमंत तांडेल. कल्पेशाला काही चेंडू समजत नाहीये, चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा. धावसंख्या मात्र कायम राहते ती बिनगडी बाद 4 जितू पॅकर्स या संघाची. जितू पॅकर्स या संघामध्ये भरपूर असे षटकार व चौकार ठोकणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत तांडेल, सामना करेल तो कल्पेश. आता मात्र खराब चेंडू टाकतोय आणि पंच दोन्ही समांतर करतायत ते शिरवाडकर. दरम्यान एक धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती 5. दरम्यान पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत, सामना करेल तो कल्पेश. सुंदर फटका मारतोय कल्पेश, पाहायचाय क्षेत्ररक्षण करतोय तो अर्जुन शेलेटकर. तेवढा चांगला थ्रो मानावा लागेल तो अर्जुन याचा. एक अचूक थ्रो करतोय तो अर्जुन आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत ते कल्पेश व आकाश. धावसंख्या होते ती 6 जितू पॅकर्सच्या संघाची. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत, सामना करेल तो आकाश. आता मात्र खराब चेंडू टाकतोय आणि खराब चेंडूवर षटकार ठोकतोय तो आकाश आणि एकूण 7 धावा मिळत आहेत संघाला आणि फ्री हिटचा फायदा उठवतोय का पाहायचा आहे तो आकाश. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 13 आणि पाहायचा आता फ्री हिटचा फायदा उठवतोय तो आकाश. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत, सामना करतोय तो आकाश. सुंदर फटका मारतो, पाहिजे झेल होतोय का, आपण झेल घेतला तरी काय फायदा होऊ शकत नाही कारण का फ्री हिट आहे. फ्री हिट मध्ये झेल बाद नसतं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात ते आकाश व कल्पेश. सुंदर फटका मारला होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ते क्षेत्ररक्षक नेवल लॉकेट मुंबई या संघाचा खेळाडू. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 15 जितू पॅकर्स या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत तांडेल, सामना करेल तो आकाश. आता मात्र सुंदर फटका मारतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक नेवल लॉकेट मुंबई या संघाचा खेळाडू आणि 1 धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज कल्पेश व आकाश. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होतो हेमंत. आता मात्र LBW पद्धतीचा स्वरूपात बाद होतोय तो कल्पेश साळगावकर आणि संघाला पहिला हादरा बसतोय 16 या धावसंख्येवर कल्पेशाच्या स्वरूपात. आता मात्र कल्पेशाची जागेसाठी जातोय तो नवीन असा फलंदाज कर्णधार स्वप्नील मंचेकर. पाहिजे स्वप्नील आपल्या संघासाठी किती कामगिरी देतोय तो. एक अष्टपैलू असा खेळाडू तंबूच्या दिशेने परततोय तो कल्पेश साळगावकर. आता मात्र त्याची जाण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज स्वप्नील. स्वतः जितू पॅकर्स या संघाचा कर्णधार आहे स्वप्नील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हेमंत तांडेल. सुंदर फटका मारतो आणि आपला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो स्वप्नील ढोके. आणि खरंच स्वप्नीलचा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या स्टेडियमवर आणि 1 धाव 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज स्वप्नील व आकाश.
खायचे खायचे काका बोलला साईराज एकनाथ कराडकर आमच्या मंडळाला ज्यांनी प्रथम चषक दिले ते माननीय श्री साईराज एकनाथ पराडकर यांचं मैदानावर आगमन होते आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो व त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचे मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन षटकांच्या सामन्यात धावसंख्या होते ती 18. बॉलर नेम प्लीज. किरण बॉलर महापुरुष देवबागचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय महापुरुष देवबाग. आणि आता मात्र खराब चेंडू टाकतोय. पंचांचा नोचा इशारा येतोय आणि नो चेंडूवर 22 स्वरूपात अजून 4 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या होते ती धावसंख्या होते ती 23. एक खराब चेंडू टाकतोय तो गोलंदाज योगेश. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो योगेश आणि आकाशाला काही चेंडू समजला नाही. पण 22 स्वरूपात दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. एका धावाने धावसंख्या होते ती 1 गडी बाद 24 जितू पॅकर्सच्या संघाची. टॉस करून लगेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून येतो योगेश आणि आता मात्र चौकार ठोकतोय तो स्वप्नील आणि 4 धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 28 जितू पॅकर्स या संघाच्या दरम्यान सामना चालू येतो. जितू पॅकर्स विरुद्ध नेवल डॉकयार्ड मुंबई. 10 चेंडू आणि 25 धावा जितू पॅकर्सच्या संघाला जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 25 धावा. सुंदर फटका मारतो स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय प्रसाद कांदळगावकर आणि तेवढाच अचूक थ्रो मानावा लागेल तो प्रसाद याचा. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतो पण आकाश नकार देतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते स्वप्नील व आकाशाला. आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. 1 गडी बाद 29. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो योगेश. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतो. सामना करतो आकाश. सुंदर फटका मारतोय. निश्चितच षटकारासाठी चेंडू जातोय आणि षटकार ठोकतोय तो आकाश. एक सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने आकाश. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 35. आता मात्र जिंकण्यासाठी उद्दिष्ट राहिले ते 8 चेंडू आणि 18 धावा. जर सामना नेवल डॉकयार्ड मुंबई या संघाला विजयी व्हायचा असेल तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ती योगेशाला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून तो योगेश सामना करेल. आकाश सुंदर फटका मारतोय. पाहिजे झेल होतोय का? झेल काही होऊ शकत नाहीये. पंचांनी धावा सांगायच्या आहेत आणि हा चौकार जातोय. 4 धावा ऍड होतील. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 39. एक खरंच सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने आपल्याला खेळताना दिसतोय तो आकाश. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय तो योगेश. सामना करेल आकाश. आता मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करत होता. निर्धाव चेंडूही गेला असता पण खराब यष्टीरक्षण करतोय तो यष्टीरक्षक आणि 1 धाव ऍड होते. धावसंख्या होते ती 40. आता मात्र 3 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 40. 6 चेंडू आणि 13 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावा जितू पॅकर्स या संघाला.
दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय तो शेवटचं षटक घेऊन. नेवल लॉकेट मुंबईचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रणव. शेवटचं षटक घेऊन येतोय तो प्रणव आणि आता मात्र एक निर्धाव चेंडू टाकतोय तो प्रणव. सामना करतोय तो आकाश. आता मात्र पंच दोन्ही समांतर हात करतायत ते. शिरवडकर पंच आणि अवांतर धावेत भर पडतोय. धावसंख्या होते ती 41. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रणव. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय प्रणव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो प्रणव. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मानावी लागेल ती प्रणव याची. निवड लॉकेट मुंबई या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय तो प्रणव. 4 चेंडू आणि 12 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 12 धावा. फक्त 2 मोठ्या फटक्यांची जरूरत आहे ती जितू पॅकर्स या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रणव. सामना करेल तो आकाश. आता मात्र सुंदर फटका मारतोय आणि चौकारासाठी चेंडू जातोय आणि 4 धावा ऍड होतील. धावसंख्या होते ती 45. 3 चेंडू आणि 8 धावा. सामना अतिशय रंगतदार होतोय जितू पॅकर्स व नेवल लॉकेट मुंबई या दोन्ही संघांमध्ये. आकाश या खेळाडूमध्ये क्षमता आहे. तो षटकारी ठोकू शकतो. पाहायचंय आकाश आपल्या संघासाठी षटकार ठोकतोय की चौकार ठोकून सामना विजयी करून देतोय तो. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रणव. सामना करेल तो आकाश. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो प्रणव. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी करतोय तो प्रणव. 2 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो प्रणव. सामना करेल आकाश. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत मनोज शिरवडकर आणि अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 46. 2 चेंडू 7 धावा. आता मात्र सुंदर फटका मारतोय. खराब क्षेत्ररक्षण करतो. पाहिजे की धाव घेतात. 1 धाव पूर्ण केली आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो स्वप्नील डोके. 2 धाव पूर्ण करतोय आणि 2 धावे समांतर मानतोय तो आकाश व स्वप्नील. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस राहील याची नोंद घ्यायची आहे आणि एका चेंडूवर आकाशाला नक्कीच षटकार मारावा लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. आणि आकाश या खेळाडूमध्ये क्षमता आहे. तो षटकार मारेल असं वाटतंय. पण तेवढा ताकदवार गोलंदाज आहे तो प्रणव. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो प्रणव. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो प्रणव. सामना करेल तो आकाश. आता मात्र सामना विजयी करून देतोय तो आकाश आणि सामना विजयी होतोय तो जितू पॅकर्स हा संघ. आणि नेवल लॉकेट मुंबई या संघाने आपला सहभाग दाखवला त्याबद्दल पराडकर आणि पाहुणे क्रिकेट क्लब यांच्या वतीने आभार मानतो.